नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे आपले TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. बघा, आता लाडक्या बहिणींना 1500 + 1500 रुपये मिळणार आहे. म्हणजे एकूण 3000 रुपये त्यांना मिळणार आहे. अशी स्वतः माहिती जे आपल्या माजी महिला आणि बालविकास मंत्री आहे आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे. आता नेमके हे 3000 रुपये कोणत्या महिलांना मिळणार आणि कोणत्या महिलांना मिळणार नाही याची सर्व माहिती आपण बघणार आहोत. तरी माझी सर्व माता भगिनींना विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर चला आता वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या 2 महिन्यांचे पैसे एकत्र जमा होणार. तर बघा, येथील लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. आता जे 2 महिने, या 2 महिन्यांचे पैसे आपल्याला एकत्रित मिळणार आहे. म्हणजे 1500 + 1500 असे एकूण आपल्याला 3000 रुपये मिळणार आहे. आता कोणत्या महिन्याचे 2 हप्ते आपल्याला मिळणार आहे त्याचीच माहिती आपण बघणार आहोत. आणि स्वतः ज्या आपल्या माजी महिला आणि बालविकास मंत्री आहे आदिती तटकरे या स्वतः काय म्हणाले ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. आणि जर तुमच्या काही समस्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता लाडकी बहिणीबद्दल. तर चला वेळ वाया न घालवता लगेच आपली पुढची माहिती बघूया. बघा, राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तर बघा, ज्या आपल्या राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी आहे, पात्र महिला आहे, अशा महिलांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. या योजनेच्या अंतर्गत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये संक्रांती आधी 3000 रुपये जमा होणार अशी माहिती समोर आलेली आहे. तर बघा, इथे खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. या योजनेअंतर्गत काय होणार आहे की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता संक्रांत येणार आहे जानेवारीमध्ये, आणि या संक्रांतीच्या आधी आपल्याला 3000 रुपये आपल्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे. डिसेंबर आणि जानेवारी अशा 2 महिन्यांचे पैसे संक्रांती आधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती आहे. तर बघा, इथे जो आपला डिसेंबर आणि जानेवारीची ज्या हप्त्याची आपल्याला प्रतीक्षा होती, आपल्याला ज्या डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा होती, असे डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यांचे एकत्रित मिळून आपल्याला संक्रांतीच्या आधी पैसे मिळणार आहे. आणि ते आपल्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होणार आहे संक्रांतीच्या आधी, अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील राज्यातील गरीब आणि निराधार महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. तर बघा, ही जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, ही ज्या आपल्या महाराष्ट्रातील गरीब आणि निराधार महिला आहे, अशा महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतात. तर बघा, या योजनेअंतर्गत काय होतं की ज्या आपल्या 21 ते 65 वर्ष वयोगटातील ज्या महिला आहे, अशा महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहे. त्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जात आहेत दर महिन्याला. आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जुलै ते नोव्हेंबरपर्यंत पैसे जमा करण्यात आलेले आहे. तर बघा, आतापर्यंत काय झालेलं आहे की जेव्हा या योजनेची सुरुवात झाली, जुलैपासून या योजनेची सुरुवात झालेली आहे आणि आतापर्यंत जुलै ते नोव्हेंबरपर्यंतचे जे पैसे आहे ते महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये 5 हप्त्याचे आतापर्यंत 7500 रुपये जमा झालेले आहेत. तर बघा, आतापर्यंत काय झालेलं आहे की ज्या लाभार्थी महिला आहे लाडकी बहीण योजनेच्या, त्या लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये एकूण 5 हप्ते त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे. म्हणजे एकूण त्यांना 7500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे जुलै ते नोव्हेंबरपर्यंत. आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या पैशांची लाडकी बहीण वाट पाहत आहे. तर बघा, खूप दिवसापासून एक जो ट्रेनिंग टॉपिक चालू होता तो म्हणजे आता महायुती सरकार पुन्हा सत्तेवर आलं, सर्व झालं, पण अजूनसुद्धा लाडक्या बहिणींना डिसेंबरचा जो हप्ता आहे तो हप्ता मिळालेला नाही. आणि तो हप्ता आपल्याला कधी मिळणार हे खूप सारे कमेंट येत होते. तर आता ते डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींना जी वाट पाहावी लागत आहे तो लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. पण या लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र मिळणार नाही. तर बघा, काय होणार आहे की जो डिसेंबर आणि जानेवारी अशा 2 महिन्यांचे जे पैसे आहे, जे हप्ते आहे, ते एकत्र मिळून आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे. म्हणजे 1500 + 1500 असे 3000 रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे. दरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. तर बघा, दरम्यान काय झालेलं आहे की जे आपलं हिवाळी अधिवेशन चालू आहे नागपूरमध्ये, या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काय झालेलं आहे की जे फडणवीस सरकार आहे, या फडणवीस सरकारने काय केलेलं आहे की जी आपली योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. राज्यातील लाडकी बहीण योजनेसाठी अर्जदारांचा आकडा 2,47,00,000 आहे. तर बघा, राज्यातील जे लाडकी बहीण योजनेसाठी जी अर्जदारांचा आकडा आहे हा जवळजवळ किती आहे की 2,47,00,000 आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील कोट्यवधी महिलांना गेल्या 5 महिन्यात 7500 रुपये मिळाले. बघा, इथे काय झालेलं आहे की या योजनेअंतर्गत राज्यातील ज्या पात्र महिला आहे
अशा पात्र कोट्यवधी महिला आहे आणि या कोट्यवधी महिलांना गेल्या 5 महिन्यांचे काय 7,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. पण 4 महिने झाले तरी अंगणवाडी सेविकांना एकही अर्ज भरून घेतल्याचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. तर बघा इथे काय झालेलं आहे की 4 महिन्यापासून काय झालेलं आहे की ज्या अंगणवाडी सेविका आहे अशा सेविकांना एकही अर्ज भरून घेतल्याचा अजून त्यांना मोबदला मिळालेला नाही. सरकारकडून त्यांना पैसे देण्यात आलेले नाही. तर बघा सरकारकडून काय झालेलं आहे की त्यांना अजून एकही रुपया देण्यात आलेला नाही. जळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मोबदल्यापासून वंचित आहे. जिल्ह्यात 3,500 पेक्षा जास्त अंगणवाडी सेविका आहेत. तर बघा या जळगाव जिल्ह्यामध्ये काय झालेलं आहे की जवळजवळ 3,500 पेक्षा जास्त अंगणवाडी सेविका आहे. तर बघा अशी ही माहिती होती. म्हणजे आता काय होणार आहे की जो आपला डिसेंबरचा हप्ता आहे, हा डिसेंबरचा हप्ता आपला स्पेशल ना मिळून आपल्याला डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्याचे जे पैसे आहे 3,000 रुपये हे आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे संक्रांतीच्या आधी. तर अशी ही माहिती होती आणि त्यानंतर आपले जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे की ते म्हणाले आहे की ही जी योजना आहे लाडकी बहीण योजना, ही योजना बंद होणार नाही. उलट आम्ही काय करणार आहोत की त्यांना जे 2,100 रुपये आहे ते 2,100 रुपये आम्ही पुढचे जे अधिवेशन होणार आहे या अधिवेशनात त्यांना पैसे देणार आहोत. जी आपली पुढची माहिती ती म्हणजे आता काही महिलांना इथे 9,000 रुपये मिळणार आहे. आता कोणत्या महिलांना 9,000 रुपये मिळणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. बघा इथे महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना ही प्रसिद्ध झालेली आहे आणि आता काही महिलांना काय होणार आहे की 1,500 रुपये मिळणार आहे आणि या योजनेत महिलांना आता 2,100 रुपये सुद्धा देण्यात आश्वासन महायुती सरकारने दिलेलं आहे. लाडकी बहीण योजनेबाबत मोठे अपडेट समोर आलेले आहे. लाडकी बहीण योजनेत आता काही महिलांना 9,000 रुपये मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 5 हप्ते जमा झालेले आहेत. आता महिला 6व्या हप्त्याची वाट बघत आहे. लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता डिसेंबर महिन्यात येणार आहे. या हप्त्याची तारीख अद्याप समोर आली नाही. मात्र ज्या महिलांना सुरुवातीला फॉर्म भरले आहेत आणि त्यांना पैसे आले नाहीत त्यांना एकदम 9,000 रुपये येऊ शकतात. लाडकी बहीण योजनेतील 6 हप्ते एकदम महिलांच्या अकाउंटला जमा केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्याच्या आधी फॉर्म भरले आहेत आणि त्यांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक नव्हते अशा महिलांना या योजनेत आतापर्यंत पैसे मिळाले नव्हते. मात्र आता या महिलांना 6 महिन्याचे हप्ते एकत्र येऊ शकतात. तर बघा आता काय होणार आहे की ज्या महिलांना अजून एकही रुपया भेटलेला नाही अशा महिलांना आता एकदम त्यांच्या अकाउंटमध्ये 9,000 रुपये जमा होऊ शकतात अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे. तर अशी सुद्धा ही माहिती होती. माहिती आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळेल. तर चला भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद. टेक केअर.